नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एका फायनल इयरच्या स्टुडंटकडनं एक रिक्वेस्ट आलेली होती. त्याच्यावर आपण आज व्हिडिओ बनवत आहोत की सर फाइनल ईयर की तैयारी कैसे करें इजी वे में कम टाइम में. इजी वे एंड कम टाइम. स्टडी प्लॅन स्ट्रॅटेजी फॉर फायनल इयर एक्झाम पासिंग मी त्याच्यासाठी स्पेशली इस पर व्हिडिओ डालिए प्लीज. तर बघा, तुम्ही जे वर्षभर केलेलं असेल ते तर असेलच. आता त्याच्यासोबत इझी वे मध्ये आणि कमी टाइममध्ये कोणत्या गोष्टींवर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचे आहे आणि काय त्या ठिकाणी त्याचं बेनिफिट होणार आहे आपण ते त्याच्यामध्ये बघूयात. त्याच्यात क्वेश्चन पेपर कशी असणार आहे बघा. काय चिकित्सेपासून आपण सुरुवात करू. एक एक सब्जेक्टचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू की सगळे सब्जेक्ट्स आपण तुम्हाला पण याच पद्धतीने असणार आहे. पहिलं घेऊ आपण काय चिकित्सा. आता याच्यामध्ये केसी त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये केसी म्हटलं जातं. काय चिकित्सा पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 असे 3 पेपर त्याच्यामध्ये असणार आहे आणि प्रॅक्टिकल असणार आहे त्याचं. तर दोन्ही गोष्टी आपण समजून घेऊ. त्याच्यामध्ये पेपर 1 जो आहे, पेपर 1, 2, 3 तिन्हींचा पॅटर्न सेम असणार आहे जसं आपला रेग्युलर पॅटर्न असतो. एमसीक्यू 20 मार्क्सचे, प्रत्येकी 1 मार्क, एक मार्क्सचे असे 20 एमसीक्यू असणार आहेत 20 मार्क्ससाठी. 8 क्वेश्चन असणार आहेत 5 मार्क्सचे ते 40 मार्क्ससाठी आणि 4 क्वेश्चन जे आहेत ते असणार आहे प्रत्येकी 10 मार्क्सचे असे 40 मार्क्स असे 100 मार्क्स. हे जसं फर्स्ट पेपर तसंच सेकंड आणि तसंच थर्ड पेपर साठी असणार आहे. ओके. आता कोणत्या पॉइंट्सवर कसे क्वेश्चन असणार आहेत त्याच्याविषयी आपण थोडंसं डिस्कस करूयात आणि त्याच्यानुसार मग मी तुम्हाला सांगेन की कोणते पॉइंट तुम्हाला अभ्यासासाठी जास्त महत्व देऊन करायचं आहे. जसं की आता बघा, फर्स्ट पेपर जो आहे तुमचा व्याधी विशेष चिकित्सा, व्याधींच्या चिकित्सेवर असणार आहे. व्याधी विशेष चिकित्सा त्याच्यामध्ये बघा पहिला पॉइंट आहे काय चिकित्सा अँड काय सेपरेट, मग चिकित्सा, काय चिकित्सा एकत्र, त्याची निरुक्ती, परिभाषा, पर्याय आणि भेद. हे पॉइंट जे आहेत हे फक्त 3 मार्क्सला असणार आहे. याच्यावर फक्त एमसीक्यू विचारले जाणार आहेत. म्हणून याचा एमसीक्यू साठीच अभ्यास करायचा. त्याला खूप जास्त डिटेलमध्ये डीपमध्ये करायची गरज नाही, तर त्याच्यावर थेरी क्वेश्चन असणार नाही तुम्हाला. देन क्लिनिकल इथिक्स इन प्रॅक्टिस ऑफ काय चिकित्सा या पॉइंटवर 7 मार्क्सचे क्वेश्चन असणार आहेत. एमसीक्यू असू शकतात आणि एसएक्यू पण असू शकतो. साधारण 5 मार्क्सचा एक एसएक्यू असेल आणि 2 मार्क्सचे एमसीक्यू. या पद्धतीने त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल. देन संप्राप्ती, विघटन, चिकित्सा सूत्र, चिकित्सा, औषधी योग अँड पथ्यापथ्योपचार हे जे पॉइंट्स आहेत. त्यासोबत अनुक्त रोग ट्रीटमेंट प्रिन्सिपल बेस्ड ऑन दोष दुष्यादी विवेचन, दोष दुष्यानुसार विवेचन करून अनुक्त रोगाचे ट्रीटमेंट प्रिन्सिपल. देन चिकित्सा ऑफ संक्रामक ज्वर, संक्रमक ज्वरची चिकित्सा. याच्यामध्ये 22 मार्क्सचे क्वेश्चन असणार. म्हणजे हे 3 पॉइंट्स किती महत्वाचे आहेत हे तुम्ही समजू शकता. याच्यामध्ये 22 मार्क्सचे क्वेश्चन असणार तुम्हाला. त्याच्यामध्ये एमसीक्यू असेल, एससीक्यू असेल ह्या 3ऱ्या पॉइंटवर. 4थ्या पॉइंटवर एमसीक्यू असू शकतो.